9th स्टँडर्डमध्ये हो, मॅथ्स फर्स्ट सेकंड चॅप्टर आहे आपला, सेकंड रिअल नंबर. राईट. रिअल नंबर म्हणजे काय लक्षात येईल तुमच्या. एन म्हणजे आपल्याला माहिती आहे नॅचरल नंबर. सेट ऑफ नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतं? 1 2 3 4 5 6 7 डॉट 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 याला म्हणतात नॅचरल नंबर. नैसर्गिक संख्यांचा संच 1 पासून स्टार्ट होतो. नंतर डब्ल्यू सेट ऑफ होल नंबर, पूर्ण संख्यांचा संच 0 पासून सुरू होतो. 0 1 2 3 4 5 6 7 8 इन्फिनाईट. राईट. किती संख्या नॅचरल नंबरमध्ये पण येतात, होल नंबरमध्ये पण येतात. पुस्तक तुम्ही उघडलं तर तुम्हाला दिसेल नॅचरल नंबर. पेज नंबर 19 आहे बघा, 19 रविवाल्याने पेज नंबर 19 बघायचं. तिथे हे दिलेले आहेत सेट आपल्याला. सेट ऑफ इंटिजर दिलं आहे. इंटिजरमधून बघा मायनसपासून स्टार्ट होतं. -4 आहे, -3 -2 -1 0 1 2 3 डॉट डॉट डॉट. इकडं पण डॉट डॉट आणि इकडं लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला. बरोबर. म्हणजे हे झाले आपले नंबर लाईन सारखे आहेत. बरोबर. ते म्हणतात इंटिजर. इंटिजरमध्ये मायनस पण आले, 0 पण आले, प्लस पण संख्या आल्या. बरोबर. होल नंबरमध्ये फक्त 0 वाढला. 1 2 3 4 नॅचरल नंबर तसेच आहेत आणि नॅचरल नंबरमध्ये 1 2 3 4. आता सेट ऑफ रॅशनल नंबर. रॅशनल नंबर मीन्स P/Q अँड P अँड Q बिलॉंग्स टू आय आहे. आयचे घटक आहे ते P आणि Q, वरचे आणि खालचे, म्हणजे संख्याच आहे. 4 आहे, 2 आहे, 3 आहे किंवा 5/2 आहे, अपूर्णांकयुक्त संख्या. राईट. त्यांना काय म्हणतात? रॅशनल नंबर. आणि आर सेट ऑफ रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजे अपूर्णांक संख्या पण, मायनस संख्या पण, 0 पण, प्लस संख्या पण सगळ्या आल्या. त्यांना काय म्हणतात? रिअल नंबर. म्हणजे रिअल नंबर हा सगळ्यांचा बाप आहे. बरोबर. आता नॅचरल नंबर हा काय आहे? सबसेट आहे, उपसंच आहे. कोणाचा आहे? डब्ल्यूचा. का? डब्ल्यू बघा इथं होल नंबर 0 1 एक्स्ट्रा आहे. नॅचरल नंबरपेक्षा 0 1 एक्स्ट्रा. याचा अर्थ ज्याच्यात कमी आहेत तो असतो उपसंच. एन इज अ सबसेट ऑफ डब्ल्यू. डब्ल्यू इज सबसेट ऑफ इंटिजर. आय आहे बघा इथं, हे सबसेटचं चिन्ह आहे. बरोबर. सी आहे आणि एक खाली रेषा आहे. याचा अर्थ काय? हा सबसेट आहे. डब्ल्यू हा सबसेट आहे. इथं एन हा सबसेट आहे. कोणाचा? डब्ल्यूचा. डब्ल्यू हा सबसेट आहे. कोणाचा? आयचा. आणि आय हा सबसेट आहे. कोणाचा? क्यूचा. आणि क्यू हा सबसेट आहे. कोणाचा? आरचा. म्हणजे आर हा सर्वांचा बाप आहे. समजलं. सगळ्यात मोठा संच, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान, आणि हे सगळ्यात लहान सेट आहे. आता प्रॉपर्टी ऑफ रॅशनल नंबरची काय आहे बघा? ॲडिटिव्ह प्रॉपर्टी, ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशन. त्याला म्हणतात कम्युलेटिव्ह. बरोबर. कम्युटेटिव्ह दिलेली आहे आपल्याला. ABC हे रॅशनल नंबर असतील तर कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी काय बघा? A + B = B + A. A म्हणजे आपण धरला समज 3, B मध्ये धरला 2. बरोबर. 3 + 2 = 2 + 3. 3 + 2चं पण आन्सर 5 आणि 2 + 3चं पण आन्सर. अदलाबदल केली तरी सेम आन्सर येतं. इथं बघा, इथं पण तसंच केलं आहे. A × B करा किंवा B × A करा. 3 दुणे करा किंवा 2 × 3 करा, उत्तर 6च येणार. लक्षात आलं. असे गुणधर्माला काय म्हणतात? कम्युटेटिव्ह. नंतर असोसिएटिव्ह आहे बघा. 3 संख्या घेतल्या, 3 संख्यांपैकी पहिल्या 2 संख्या ब्रॅकेटमध्ये घेतल्या आणि इकडं 3 संख्या आहेत, पाठीमागच्या 2 संख्या ब्रॅकेटमध्ये घेतल्या. बघा आन्सर येते का? ए म्हणजे 3 + 2 + 5 = 3 ब्रॅकेटमध्ये 2 + 5. बघा 3 + 2 किती झाले? 5. 5 + हा 5 किती झाले? 10. म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये घ्या किंवा नंतरच्या शेवटच्या ब्रॅकेटमध्ये घ्या, आन्सर तेच येणार आहे. 3 + 5 + 2 7. 7 + 3 किती आलं? 10. लक्षात आलं. याला प्रॉपर्टी कुठली म्हणतात? असोसिएटिव्ह. द आयडेंटिटी प्रॉपर्टी आहे बघा. कुठल्याही संख्येमध्ये 0 मिळवलं तर उत्तर तीच संख्या येते. 5 मध्ये 0 मिळवा, 0 + 5 करा, उत्तर 5च येईल. त्याला म्हणतात आयडेंटिटी. लक्षात आलं. किंवा एखाद्या संख्येला 1 न गुणा किंवा 1 ला एखाद्या संख्येनं गुणा, आन्सर तीच संख्या येणार आहे, ए.
ती कशात मोडतात? आयडेंटिटीमध्ये. इनव्हर्समध्ये काय आहे बघा, एखाद्या धनसंख्येमध्ये त्याची निगेटिव्ह संख्या मिळवली तर उत्तर 0 येतं, बरोबर. आणि इकडं मल्टिप्लिकेटिव्हमध्ये एखाद्या संख्येचा रेसिप्रोकलनं मल्टिप्लाय केला, ती संख्या आणि तिचीच रेसिप्रोकल संख्या यांचा गुणाकार 1 यायला पाहिजे बघा. कट झाला तर. लक्षात आलं? ह्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला. कठीण काही नाही जास्त. बघा आता पुढं. आता प्रॅक्टिस सेट 2.1 दिलाय बघा त्यांनी, बरोबर. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये काय सांगितलंय त्यांनी? क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर इंटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. म्हणजे एक आपल्याला अपूर्णांक दिलाय 13/5 दिलाय बघा, 13/5. तर ही संख्या टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे ते ओळखायचं आहे. कसं ओळखायचं? 13ला 5ने भागूया आपण, बरोबर. 13 आत लिहा, 5 बाहेर लिहा. 5चा पाडा म्हणा. 5 दुणे 10. 13तून 10 गेले, राहिले 3, बरोबर. आता पॉईंट द्या इकडं आणि इथे एक 0 वाढवा, कारण 3 ही संख्या 5 पेक्षा लहान आहे. आता 0 लिहिल्यामुळं 30 झाले. आता 5चा पाडा बोला. 5 सक 5 6 आर 30. 30 - 30. भागाकार जर 0 आला, पूर्ण भागाकार होत असेल, डिव्हिजन बी कम्प्लीट, देन 13/5 बी टर्मिनेटिंग टाईप. त्याला काय म्हणतात? पूर्ण भाग गेला तर त्याला म्हणतात टर्मिनेटिंग टाईप ऑफ नंबर. लक्षात आलं? आता दुसरं दिलंय बघा त्यांनी 2/11. याचा अर्थ काय? 2ला 11नं भागायचं. 2 ही संख्या लहान आहे आणि 11 ही संख्या मोठी आहे. इथं बरोबर गेला बघा. 13 संख्या मोठी होती, 5नं भागला. पण इथं उलट आहे, 2 संख्या लहान आहे, त्याला 11नं भागायचं आहे. मग आपल्याला 2ला 11नं भागायचं असेल तर 2चे आपल्याला 20 करायला पाहिजे. 20 केलं आणि इथं पॉईंट दिला बघा. आता आपल्याला डिवाईड करता येईल. 11 1 जा 11. 20 - 11 किती आलं? 20तून 11 गेले 9. 0 घेतला, बरोबर. 11 8 जा 11 8 88. 90मधून 88 गेले 2. 20 आले. इथं 20 होते बघा, इथं परत 20 आले. परत आपण 11चा पाडा बोलूया. 11 1 11. 20तून 11 गेले 9. पुन्हा 0 घेतला, 90 झाले बघा, इथं 90 झाले. परत 11 8 88. म्हणजे ती क्रिया न संपणारी आहे. आणि इकडं पण 18 18 18 18 येत जाते. असं आलं तर आपल्याला काय लिहायचं? नॉन टर्मिनेटिंग. इथं काय होता? टर्मिनेटिंग. का? क्रिया पूर्ण झालेली आहे. डिव्हिजन म्हणतात तो भागाकार पूर्ण झालेली. इथं भागाकार संपत नाही. सारखं बघा 18 18 येतं. सारखं 18 येत असेल तर 18च्या डोक्यावर अशी रेषा मारा. याचा अर्थ काय? 2/11चा आन्सर काय? 0.18. आणि ह्या संख्येला काय म्हणतात? नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईम. आता तिसरं दिलंय बघा गणित 29/16. 29ला 16नं भागायचं. बघूया आपण. 29 भागिले 16. 16 1 16. 29तून 16 गेले बघा. 9मधून 6 गेले 3. 2तून 1 गेला 1. आता इथं 13 आलं 13. इथं 16 आहे, बरोबर. म्हणजे एक 0 वाढवूया इथं आणि इथं पॉईंट द्यायचा आणि इथं एक 0 वाढवायचा. आता 16चा पाडा बोला. 16 8 128. 130 मधून 128 गेले, राहिले 2. परत 0 लिहायचा. 16 1 16. 20 मधून 16 गेले बघा. 20 - 16 4. परत 0 लिहायचा आहे. 16 2 जार 16 2 32. 40तून 32 गेले, 8 राहिले. पुन्हा एक 0 लिहिलं बघा. 16 5 80. 80मधून 80 गेले 0. जोपर्यंत भागाकार कंप्लीट होत नाही तोपर्यंत भाग लावत जायचं आहे. आता इथं भागाकार कंप्लीट झाला, 0 आला आन्सर. याचा अर्थ काय? डिव्हिजन झाली कंप्लीट. म्हणून 29/16 बी टर्मिनेटिंग टाईप. याला म्हणतात भागाकार क्रिया पूर्ण झाली तर टर्मिनेटिंग. भागाकार क्रिया पूर्ण झाली नाही तर त्याला म्हणतात नॉन टर्मिनेटिंग. लक्षात आलं? पुढचं बघा. आता क्वेश्चन सेकंड आहे बघा. राईट नंबर इन डेसिमल फॉर्म. दिसतंय ना? बघा आता इथं काय दिलंय त्यांनी? 127. पुस्तक उघडून बघा तुम्ही. 127 डिवायडेड बाय 200. आता 127 ही लहान संख्या आहे, स्मॉल नंबर आहे, आणि हा बिग नंबर आहे, बरोबर. बघा 127 डिवायडेड बाय 200.
127ला 200ने भाग जाणार नाही, म्हणून काय लिहायचं, इथं 0 पॉईंट लिहायचं आणि इकडे एक शून्य वाढवायचं. म्हणजे 127ची संख्या झाली 1270. आता 1270ला आपण 200ने भागू शकतो. आता 200चा पाडा आपण 6 पर्यंत बोललो तर किती येतील, 1200. 1270 मधून 1200 गेले, राहतील 70. 70 ही संख्या पुन्हा 200 पेक्षा लहान होते, म्हणून पुन्हा एक शून्य लिहायचं. इथं इथं पॉईंट दिला ना मगाशी. तर आता काय करायचं, बेत्रिक 200 गुणिले 3 600. 700 मधून 600 गेले, राहिले 100. परत एक शून्य घेतला. 205 किती येतं, 1000. 1000 मधून 1000 गेले, बरोबर, शून्य राहतं. भागाकाराची क्रिया पूर्ण झाली, बरोबर. आन्सर किती आलाय, 0.635. यालाच म्हणतात डेसिमल फॉर्म. 127ला 200ने डिवाइड केलं तर आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये अशी संख्या मिळते, 0.635. दुसरं बघा, दिले गणित. 25 डिवायडेड बाय 99 आहे. 25 आत लिहा, 99 बाहेर लिहा. 25ला 99 भागायचं आहे, डिवाइड करायचं, भागता येत नाही. मग इथं पॉईंट लिहा, 0 पॉईंट, इकडे एक शून्य वाढवा, म्हणजे 25 250 झाले. आता 99 दुने किती, 198. 250 मधून 98 घालवायचे. 10तून 8 गेले, राहिले 2. हातच्याला आला 1. 9 आणि 1 10. 15तून 10 गेले, राहिले 5. हातच्याला आला 1. परत 2 मधून 2 गेले, 0. म्हणजे इथं उत्तर किती, 52 आलं. इथं 99 आहे बघा, 52ला 99 भाग जाणार नाही, म्हणजे एक 0 वाढवा. इथं पॉईंट लिहिलेला आहे ना, बरोबर. आता हे किती झाले, 520. मग 99 5 किती आले, 495. करा सबस्ट्रॅक्शन, वजाबाकी. 10तून 5 गेले, 5. हातच्याला आला 1. 9 आणि 1 10. 12तून 10 गेले, 2. हातच्याला आला 1. 4 आणि 1. 5तून 5 गेले, 0. लक्षात झालं. इथं करायला 25, पुन्हा 0 घेतला, म्हणजे ही क्रिया झाली. इथं पण 250 होते, इथं पण आले बघा 250. पुन्हा ह्या क्रिया येतील. 99 दुने 198. 250 मधून 198 गेले, 52 राहतील. इथं 52 राहिले बघा. पुन्हा एक 0 घेऊ आपण, म्हणजे ही क्रिया सारखी होत राहील, न संपणारी आहे. लक्षात झालं. 25 बाकी राहतील. इथं पण सारखं उत्तर 0.25252525 येत राहील. सारखं 2525 येत असेल तर 0.25 आणि डोक्यावर एक बार देतात, म्हणतात बार. लक्षात आलं. म्हणजे याचा आन्सर किती आलं, 25/99चं 0.25. आपल्याला हे रिकरिंग आहे का नॉन टर्मिनेटिंग आहे विचारलं नाही, फक्त डेसिमल फॉर्ममध्ये लिहा. म्हणजे उत्तर आपल्याला एवढं लिहायला पाहिजे. अगोदरची 3 गणितं टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग होती, बरोबर. आता आपल्याला फक्त लिहायला सांगितलं तर आपण काय लिहायचं आहे, त्याच संख्या न संपणार आहे, म्हणून तिथं बार करायचं आहे. पुढचं बघा, कितीनं डिवाइड करायला सांगितले बघा आपल्याला. 23 डिवायडेड बाय 7 असं दिलं आहे. पुढची जी गणित आहे, 4था 5वा ते वगळण्यात आलेले आहेत. 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे, लक्षात आलं ना. त्यामुळं 4था 5वा गणितं आपल्याला वगळलेली आहेत, म्हणून ती घेतली नाहीत सोडवायला. आता बघा, 23/7 करूया आपण. 23ला 7नं भागायचं आहे. 7चा पाडा बोलायचा, 7 त्रिक 21. 23 मधून 21 गेले, किती राहतील, 2. परत एक शून्य घ्यायचा, म्हणजे किती झाले, 20. आता 7 दुणे 14. 20 मधून 14 घालवा, किती राहतील, 6. पुन्हा एक शून्य घ्या. जोपर्यंत भाग पूर्ण जात नाही, 0 आन्सर येत नाही, तोपर्यंत आपल्याला भागाकाराची क्रिया चालू ठेवायची आहे. 7 ती 8. इथं आलोय आपण, 56. 60 मधून 56 गेले, 4 राहिले. परत शून्य घेतलं, लक्षात आलं. आता 7 5 इथं आलं बघा, 7 5 35. 40 मधून 35 गेले, राहिले 5. परत शून्य करा, 1 म्हणजे 50 आले. 50ला 7 49. 50 मधून 49 गेले, राहिला 1. पुन्हा वरती एक शून्य लिहा, लक्षात आलं. आणि 7 1 7. 10तून 7 गेले, 3. पुन्हा एक शून्य लिहा. 7 चौक 28. 30 मधून 28 गेले,
20. लक्षात आलं. 30मधून 28 गेलं राहिले 20. इथं एक 20 आलेले आहे बघा, इथं पण 20 आले. ह्या 20 नंतरच्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या अशाच येतील. 7 दुणे 14, पुन्हा 2 येईल. ह्याच्या पुढं काय येईल, पुन्हा 2 येतील, 8 येतील, 5 येतील, 7, 1, 4. ही क्रिया पूर्ण तशीच राहील. 2, 8, 5, 7, 1 क्रिया पूर्ण होणार नाही. लक्षात आलं. म्हणून आपल्याला काय लिहिता येईल, 23/7चा आन्सर काय लिहिता येईल, 3.285714. पुन्हा पुन्हा येईल म्हणून त्याच्या डोक्यावर हा बार द्यायचा. 2, 8, 5, 7, 1, 4. लक्षात आलं. 23/7चा आन्सर डेसिमल फॉर्ममध्ये किती येतं, 3.285714. लक्षात आलं. हां, सर्वांनी गणितं उतरवायची आहेत वहीत आपल्या. लक्षात ठेवा.